अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, श्रावण मासातील पहिला शनिवार। खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा उपाय सेवा करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, दीपदानासाठी, पवित्र स्नानासाठी आणि धार्मिक स्थळी जाऊन देवधर्म करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात असणारा प्रत्येक दिवस हा विशेष असतो, मात्र श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार हा सर्वात प्रभावी मानला जातो। आज श्रावणातील पहिला शनिवार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील पहिल्या शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, शनिवारच्या दिवशी म्हणजे श्रावणातील शनिवारच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरात या काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तू म्हणजे कापरासोबत जर तुम्ही ह्या काही वस्तू जरा शनिवारच्या दिवशी आपल्या घरात जाळल्या तर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। तुमच्या कामांमध्ये सतत एखादी वाईट शक्ती किंवा कुणाची तरी नजर किंवा कुणीतरी शत्रुपीडा शत्रुबाधा जर तुम्हाला अडथळे आणत असेल तर या कापराच्या धुराने किंवा या कापरासोबत घातलेल्या वस्तूच्या धुराने तुमच्या घरातील शत्रुपीडा नष्ट होईल। तुमच्या घराला कुणाचीही जर नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून तुमच्या घराची मुक्तता होईल। घरात जिथे फक्त कलह होत होते, घरात जिथे फक्त अशांती होती, घरातील वातावरण जे आहे ते पूर्ण असं झालं होतं की घरात बसू नये, घरात राहू नये, घरामध्ये सतत डिप्रेशन, सतत विचार, रात्री झोपताना स्वप्नदोष, अतिविचार, घरामध्ये कुणाचंच कुणाशी पटत नाही, अशा ज्या समस्या होत्या ह्या सगळ्या समस्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल फक्त श्रावणातील पहिल्या शनिवारी घरात या काही वस्तू जाळा। एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलंय पण त्या कामात अडथळे येत आहेत। ताई, माझ्या पतीची चांगली कामं चालू होती पण आता कामं बंद झाली, व्यवसाय खूप चांगला होता पण आता गिराईक लागत नाही, अशा काहीही तुमच्या पती संदर्भातील किंवा तुमच्या मुलांसंदर्भातील किंवा तुमच्या घरातील काही समस्या असतील आणि त्या समस्या जर दूर करायच्या असतील तर फक्त आजच्या शनिवारी घरात कापरासोबत या वस्तू जाळा। आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी, शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 7 ते रात्री 9, 9:30च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे। 7च्या पुढे 9:30च्या तुम्ही कधीही करू शकता। याच्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा आपण गोल कापूर घेतो आणि तिथेच चुकी करतो। गोल कापूर हा केमिकल युक्त असतो आणि केमिकल युक्त कुठल्याही पूजेचं साहित्य सामान घ्या, ते लाभ देत नाही। म्हणून तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले एक मातीची पंटी, मातीचं भांड, मातीची प्लेट, जे काही असेल ते घ्या। नसेल तर नेहमीच ज्यात तुम्ही कापूर जाळता ते भांड घेतलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले या भांड्यामध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घालायच्या आहेत। तुमच्याकडे जर गाईच्या शेणाची गोवरी असेल तर ती आवर्जून घ्या। सुरुवातीला गाईच्या शेणाची गोवरी घ्या, आता नसेल तर ठीक आहे पण असेल तर घ्या। सगळ्यात पहिले त्याच्यात गाईच्या शेणाची गोवरी एक छोटासा तुकडा घालायचा, त्याच्यावरती 4 ते 5 कापराच्या ज्या वड्या असतात ह्या कापराच्या वड्या घालायच्या। त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला एक चिमूटभर, एक किंचित आपल्या घरामध्ये असणारी जी काळी किंवा पिवळी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे। आपल्या घरामध्ये जर तूप असेल गाईचं तर अर्धा चमचाभर तूप तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे। यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ज्या काळ्या मिऱ्या असतात बघा, अख्ख्या व्यवस्थित खडा मसाल्यात आपण ज्या काळ्या मिऱ्या घेतो ह्या अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्यात, मोजून 7 काळ्या मिऱ्या। आणि ह्या 7 काळ्या मिऱ्या, एक एक काळी मिरी तुम्हाला त्याच्यात टाकायची आहे। प्रत्येक वेळी काळी मिरी टाकत असताना समजा तुम्ही शत्रूच्या जाचातून मुक्त होण्यासाठी, शत्रूला नष्ट करण्यासाठी किंवा काही जर शेजारचे लोक किंवा बॉस त्रास देत असेल, कामाच्या ठिकाणी काही त्रास असेल, कुणाची नजर लागलेली असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी जर तुम्ही आज खास हा उपाय करता तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम ह्रीम श्रीम शत्रुपीडाय स्वाहा। म्हणजे सगळी शत्रुपीडा जी आहे, नजरबाधा, सगळं ज्या शत्रूचा त्रास आहे तो यात जळून खाक व्हावा। ओम ह्रीम श्रीम शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र म्हणून एक काळी मिरी याच्यात टाकायची, दुसरी काळी मिरी घ्यायची, ओम ह्रीम श्रीम शत्रुपीडाय स्वाहा म्हणून पुन्हा ती काळी मिरी त्याच्यात टाकायची। समजा हा उपाय तुम्ही
घरातील अडथळे दूर करण्यासाठी किंवा तुम्हाला कुठली नकारात्मक शक्तीचा त्रास असेल ते नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, तर ती काळी मिरी टाकत असताना तुम्हाला ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा फक्त इतका एकच मंत्र म्हणून एक एक काळी मिरी त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक मूठभर, अख्खी मूठ भरायची आणि काळे तीळ घ्यायचे. बघा, आजच्या दिवशी काळ्या तिळांचं महत्त्व हे विशेष आहे. श्रावणातील खरं तर प्रत्येक दिवशी काळ्या तिळांचं महत्त्व हे विशेष आहे, पण शनिवारचा दिवस आहे, खास आहे, त्यामुळे मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. आणि हे मूठभर काळे तीळ घेऊन जर तुम्ही हा उपाय इच्छा प्राप्तीसाठी करताय की या उपायाने इच्छाही प्राप्त व्हावी, माझ्या आयुष्यात अडलेली ही इच्छा पूर्ण व्हावी, माझं हे काम मार्गी लागावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला फक्त 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायचंय. हनुमान चालीसा, बघा, शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे. आणि शनिवारच्या दिवशी जर तुम्ही 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा हनुमान चालीसा म्हटलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळतं. आयुष्यात अशक्य, असंभव असं काही नसतं. म्हणून शनिवारी तुम्हाला हे काळे तीळ हातात घेऊन, उजव्या हातात मूठभर घेऊन तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायचं आहे. आणि हनुमान चालीसा म्हणून तुम्हाला ते जे साहित्य तुम्ही ठेवलेलं आहे त्या साहित्यामध्ये तुम्हाला हे जे तीळ आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये असे सोडायचे आहेत. ठीक आहे. यानंतर याच्यावरती तुम्हाला पुन्हा 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. याच्यावरती पुन्हा जर तूप असेल तर आवर्जून तूप घाला. आता जे साहित्य सांगितलेलं आहे त्यातलं एखाद दुसरं साहित्य नसेल तर तुम्ही नका घालू, पण जे साहित्य आहे ते तरी तुम्हाला घालायचं आहे. वरती अजून 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवून पुन्हा थोडंसं तूप घालून हे प्रज्वलित करायचं आहे. आणि घरातील कानाकोपऱ्यात याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे, फिरवायचा आहे. अगदी स्वयंपाकघर असेल, सगळ्या ठिकाणी याचा धूर पसरवायचा आहे. फक्त टॉयलेट, बाथरूम सोडून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर, मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती, तुमचं जर गॅलरी असेल, बाल्कनी, तर तिथे असं सगळीकडे याचा धूर तुम्हाला अर्पण करत राहायचा आहे. आणि अर्पण करत असताना किंवा अर्पण करत राहत असताना मनात तुम्हाला सतत ओम हनुमंताय नमः, तुम्ही हनुमंताय नमः म्हणू शकतात. ओम शनिदेवाय नमः, शनीचे 7:30 जर तुम्हाला सुरू असेल तर तुम्ही शनिदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकतात. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. श्रावणातील पहिल्या शनिवारी करावायचा हा खास उपाय आहे. तर प्रत्येकाने आवर्जून करा. आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये या वस्तू नक्कीच जाळा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.